सगळं नीट साफ करून घे हा. मला तर हे ऐकूनच अंगावर काटा आलाय. आणि हो, सगळा कचरा ना कुठेतरी लांब जाऊन टाक हा. सावकाश हा. हा वय वय. सोंट्या, हा सगळं नीट साफ केलंस ना? होय होय, सगळं साफ केलं. मुंगे लागले होते हो, पण आता सगळं व्यवस्थित असा. हा कुणी मांजर आणून टाकली असेल, काहीच कळत नाही. होय हो, मी ऐकलं तेव्हा माझ्या अंगावर सुद्धा काटू इलो ना. काय म्हणायचं काय का? अवदसाच ही लय घाबरला असतात ना तुम्ही. हा हो ना, काल रात्रभर मला झोप लागली नाही. रात्रभर ते रक्त सांडत होतं. सकाळी अण्णा आले ना, तेव्हा हिम्मत केली मी घरात जायची. ते दिस पण काहीतरी झाला ना हो. हो ना, त्या दिवशी पण असंच वाटत होतं की कोणीतरी आत येण्याचा प्रयत्न करते म्हणून. मी याक सांगितलंय तर ऐकशात तुम्ही माझा. काय? रोज हे सर काय ना काहीतरी व्हायत राहता. या काम करा तुम्ही. तुम्ही एकटेच असात ना, तुम्ही तुमच्या नंदेकडे जावा बघू. हा आणि सुषमाक सुद्धा बोर्णीपासून काढून टाका आणि घेऊन जावा तुमच्या मागडा त्या कथा सर. होय नाही चोंट्या, मी इथून जाणार नाहीये. पण रोज हे सर काही ना काय घडत राहता. एकटे कसे राहणार तुम्ही? हा बघू, राहीन मी, पण आज रात्री अण्णा येतात सोबतीला. काय? हो चोंट्या, माझा एक निरोप देशील? अण्णांना सांग मी आज रात्री इथे जेवायलाच बोलवलंय. आणि जर ते नाही आले तर मी उपाशीच राहीन. निक. हा वय वय. काय गो, काय चाललेला हा तुझा? काय का? अगो कधी येतस कधी जातस? पायाक निस्ती भिंगरी लावलेली आ, जीव थाऱ्यावर नाही आ तुझो. माहित आहे ना कामा करूक जातोय, मग हे सारखे तास तास काय विचारतास? बघतास ना काय बोलता आता? आई त्यांका काय विचारतास? माझी केवढी तारांबळ उडता ना ती त्यांका माहित आहे. वय गो वय बाय, होता तारांबळ. हैसर आम्ही फुकट खाऊक बसलाव ना. आई मका तसं नाही म्हणायचं होता. तुम्ही उगाच ना सुतावरनं स्वर्ग गाठूक बघतास. मी गाठतोय सुतावरना स्वर्ग? मी गाठतोय? अगो आधी तू कसा बोलतस का बघ. आबा माझी पिशी खाया. अगो पिशवी खय असता थैसर बघ. आई येते मी. गो बस हैसर. मग कामावर जाऊ उशीर होता. होऊ दे उशीर. इंदू काय बोलला ना तर मी येतोय. तेवढं करू नको हा. होय ना, मग हे बस बस हैसर. काय गो, माझ्या बोलण्याचा तुका त्रास होता काय? अगो पण तुझी काळजी लागलेली असता मनान बोलतय ना, मनान विचारतय. हल्ली नीट बोलत पण नाही. अगो तुझ्या मनात काय असत तर सांग, बोल आधी. त्यांच्याकडे काय बघतस? सांग काय आहे मनात? काय नाही, कामावर जाऊ उशीर होता, मी निघते हा. आणि हा माझी काळजी करू नको, माका काय नाही होत. हे असत माझ्या वांगडा कायम. हो तुम्ही तरी बोला त्याच्याशी. माका तर ह्या पोराची भीतीच वाटता. कधी काय करत काय नाही काय सांगता येत नाही. हात जर माझ्या काशी असतो ना तर येळच इली नसती बघा. काय मेला नशिबा, सुनीच्या मेहनतीवर जगूचा लागता.
अगो शोभाचोच आधार हा आता आपणा. एकमेकांका सांभाळून घेऊ कोय आपण. कळता ना? सरिता आज बघ गो ह्याच्यात मीठ पडला का नाही. बरोबर असा. अगो माझ्या लक्षातच नाही टाकला की नाही मीठ. आहे काय झाला. काय नाही बोलतास पण कमी. काय नाही गो बाय. कसले कसले विचार डोक्यात येत असतात. आता कसले विचार. माई अण्णांका चाय दिलाच नाही काय? नाही गो. अगो विसरले देते हे मी. मी देते. अगो मी देते थांब देते मी. माई देवाकडे मी देते. अगो अहो तुम्ही किती वर खाली करतास. मी देते ना. अण्णा काय बघा गोळे घालणार नाही. देते. काय झाला. सरिता माका संशय येता गो. अगो हे शोभाक नजरेसमोर जरा नाही होते पण आता ते का पैसे देतो दागिने देतो. अगो स्वतःच्या पोरांशी वागत नाही इतका चांगला वागतात त्याच्याशी. हे ना काय खाऊ घातल्या नाही ना. आहे अगे तसं काय नाही या. तसा असता ना तर माका कित्याक पैसे दिलानी असते. फक्त तेकाच पैसे दिलानी असते ना. आपल्याक सवय नाही ना तेंका असं बघूची म्हणून तुमका वाटलं असं. माई भाकरी झाली आहे काय? कित्या तुका भूक लागली आहे काय. अगो माका नाही अण्णांका. ते कधी जाते सांगता येत नाही ना. खाऊन गेले तर बरे. हा काय तर मी बघतोय. सरिता दत्ताक बांगडे आणूक सांग. संध्याकाळच्या जेवणाक बांगडे करते. त्यांका बांगडे आवडतात ना. अगं बघतस काय उगाच पुढे पुढे करा नको. हा जा दुसरी कामं कर जा. झोंगट्या अरे काय बघतस. माई नाही गे काय नाही. घरात शिरले तर अख्खा घर रिकामी दिसला म्हणून आपलं बघित होते. अण्णा असत काय घरात. हा वर असं खाली येतील काय. हा आता तर माका काय माहित रे. शंभर वर्ष आयुष्य असा अण्णांनो. हा होय. काय बाहेर जातास काय. नाही जावा पण रातच्या घराकडे जेऊ केव्हा. हा कित्या म्हाळ असा. हो मगे दत्ताक बांगडे आणूक सांगितलंय. रातच्याक तळतय तुमका आवडतात ना. कर. तोंट्या तू पण या. हा 2 तुकडे घराकडे घेऊन जा. होय तर होय होय. काय रे काय बघतस. नाही अण्णांनो तुम्ही एकदा जेवलास तर परत दुसऱ्यांदा जेवशाल ना. नाही म्हणजे सर बांगडो हा आता चांगलाच हा पण थैसर पाटणकर बाईंनी तुमका बोलवलेला असा जेऊ. हा तुम्ही बांगडो सोडून कसे काय जाणार ना. हा आणि थैसर न जाऊन पण कसा चालीत. येते ना मी. काय रे सोंट्या हा अण्णांना माझा निरोप दिलास. होय तर काय म्हणाले. येणार आहेत ना जेवायला. आता तुम्ही बोलवलास म्हणजे ते येतीलच ना.
अहो आज काय विशेष जेवू का? बघू तुझ्या जेवणाचं काय रे? माझा खाया बघूया. हा. मग एक काम कर, तू सुद्धा थांब जेवायला. नाही नको. आज जरा बांगडो खाऊचा मन करता. अच्छा, कोण देणार आहे तुला बांगडा? ता बघूया आता, जसो वास येत तसा जायचा. हा. अगो हाड लवकर. दत्ता, अरे ह्यांका सांगितलंस काय वाढलंय म्हणान? होय येतच. पण आहे आज अचानक किती बांगड्या आणूक सांगितलंस? अहो असे काय करतास? कधीच मासे खायत नाही तसं काय बोलतास? तसा नाही गो, आदल्या दिवशी तरी सांगतात. आज सांगितल्यानंतर ताजे गावतील की नाही असं झाला होता, पण नशीब गावले. वेगळी असून हाडलेस काय? होय तर हैसल्या बाजारातले संपले होते. आहे आज काय विशेष? अण्णांचा वाढदिवस असा की काय? तुझं आपलं काहीतरी सांग. बांगडो केलंय. दिसता आणखी देव? नको. आहे भात दे माका. पाटणकर बाईंनी तुमका बोलवलेला असा जेवू खा. याच्या पुढे राज्यात मी हैसर रवा की. अहो जेवतास ना? याका जेवण हा ना जाऊ ना ठाव. जनावरांका घातलं तर ता पण खाणार नाही. तुम्हीच गळ्या, नाहीतर बाहेर कुत्री असत त्यांना घाला. असं काय करतास? सगळं चांगलं तर असा. खावचा नसला की कारण काय कमी असतात त्यांच्याकडे? हाय, तुम्ही वाईट वाटून घेऊ नको. इतक्या वर्षांच्या संसारात कधी चांगला वागले असतात काय ते? नेहमीचाच हा ना या सगळा. आहे रडा नको. आधी डोळे पुस, नाहीतर माझ्या घशाखाली घास जाऊचा नाही. दरवाजा उघडू केवढं उशीर? भूक किती लागली ते बघत होते. एवढे ओरडतात पोटात. मग घरी जेवून यायचं होतं ना. तू बोलवलंस म्हटल्यावर घराकडे घास उतरत होय घशाखाली? असं या हातात चव असा ती खयच नाही. खूप झालं कौतुक. या बसा. आलेच मी ताट वाढू. अगो 2 मिनिटं माझ्या वांगडा बस तरी. इल्याला खय जातस? अण्णा तुम्हाला भूक लागली असेल ना, ताट वाढून आणते.
काय खास रांधलंस माझ्यासाठी? बघाच. अहो सावकाश, घ्या पाणी घ्या. अहो अण्णा, केवढं पाणी पिताय? पाणी पिऊनच पोट भरणार का? मग जेवणार कधी? आता कोण आलं? मी बघते, तुम्ही सुरू करा. शोभा, तू हा होय मी. कशाला आलीयस? ओता तुमका वांगड होय ना मना निघलंय. नको, जा तू जा. अहो असे काय करतास? काल रातच्याक मी पळान गेलंय म्हणून राग गेलो काय माझं? अगं नाही, तसं नाही. ते काय तुझ्या घरी तुझे सासू सासरे असतात की नाही? अगं म्हातारे आहेत ते. रात्री अपरात्री काही गरज लागली तर कुणीतरी असायला हवं ना. हो एवढं काय नाही, थांबतोय मी. नाही अगं, मलाच पटत नाहीये ते. तुझं काय ग, तू 2 दिवसांसाठी येशील, 10 दिवसांसाठी येशील, मग काय? मी राही ना ग एकटी. अहो पण नको अगं, तू जा, उद्या ये. हं? उद्या ये. हे काय अण्णा, तुम्हाला आमचं साधंसं जेवण फारसं आवडलेलं दिसत नाहीये. घराकडे तर काही बोलू नका. प्रमाण मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. म्हटलं 2 घास एकत्र बसून जेऊ, तर नाही. तुम्ही काय बाबा मोठी माणसं, आमच्यासारख्या गरीबाचं जेवण तुम्हाला आवडणार आहे का? तुम्हाला काय बाबा सामिष पंचपक्वान्न हवी असती, हे असं जेवण तुम्हाला आवडणार आहे? जाऊ द्या, मीच मूर्ख आहे, उगाच तुमच्यासाठी एवढा घाट घातला. यापुढे ना कधी तुम्हाला जेवणाचा आग्रह करणार नाही मी. आता मला सुद्धा काहीच जेवायला नको, टाकून देते सगळं. अगो वा, मस्त. तुझ्या हातात चव असा. झालं समाधान? हा, खरं तर मला काहीच बोलायचं नाही. हे सगळं ना फक्त दाखवण्यापुरतंय. खरं तर तुम्ही पूर्वीसारखं माझ्यावर प्रेमच करत नाही. काल काही मला झालं असतं ना तर बरंच झालं असतं. कुणीतरी येऊन ना माझ्यावरच वार करायला हवा होता. रक्त सांडलं असतं तर सांडलं असतं. अण्णा, खरंच माझं काही बरं वाईट झालं असतं तर? कोणाची हिंमत हा तुझ्याकडे नजर वर करून बघूची? बघत त्याची खैर नाही. काशीचा काय केलंय तो का ठाऊक हा ना? माझ्यानंतर तुका शेवंता म्हणान हाक मारणारो तो पहिलो आणि शेवटचो.